नमस्कार, मी पूजा। स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे साबुदाणा आणि बटाट्याची उपवासासाठी चकली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा आणि बटाट्याची चकली बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा 3-4 वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। साबुदाणा बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा। मी रात्रभर साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। चकली बनवण्यासाठी साबुदाणा छान मऊ असा भिजला पाहिजे। मस्त साबुदाणा भिजून तयार झालेला। अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे मी बॉईल करून घेतलेले। भिजून घेतलेला सगळा साबुदाणा एका परातीमध्ये काढून घ्यायचा। साबुदाण्यामध्ये बॉईल केलेले बटाटे किसून घ्यायचे। सगळे बटाटे मी इथे साबुदाण्यामध्ये किसून घेतलेले। आता यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकायचं। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ टाकायचं। 1 चम्मच जिरं टाकायचं। बटाटा आणि साबुदाणा छान मिक्स करून घ्यायचा। ज्या प्रकारे आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो त्याच प्रकारे साबुदाणा आणि बटाटा छान मिक्स करून घ्यायचा आहे। 10 ते 15 मिनिट छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळा साबुदाणा आणि बटाटा मी 10 ते 15 मिनिट छान मिक्स करून घेतलेला। सगळं मिश्रण छान मी एकजीव करून घेतलेलं। आता लगेच चकली करून घेऊया। सोऱ्यामध्ये थोडं मिश्रण टाकून घ्यायचं। साबुदाणा आणि बटाटा मी इथे छान 10 ते 15 मिनिट मळून घेतलेला, त्यामुळे एक पण चकली तुटलेली नाही। जर तुम्ही बटाटा आणि साबुदाणा छान चुरून घेतला नाही तर चकलीचे तुकडे पडू शकतात। त्यामुळे साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण छान असं चुरून घ्यायचं आहे। इथे मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ते अचूक प्रमाण आहे। जर अर्धा किलो साबुदाणा असेल तर त्यासाठी अर्धा किलो बॉईल केलेले बटाटे घ्यायचे आहेत। सगळ्या चकल्या अशा प्रकारे करून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही इथे एक पण चकली माझी तुटलेली नाही। सगळ्या चकल्या मी इथे टाकून घेतलेल्या आहे। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये चकल्या वाळून घ्यायच्या। तयार झालेली आहे उपवासासाठी साबुदाणा आणि बटाट्याची चकली। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। थँक्यू।